नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे। अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूल घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाइम कलेक्शनला मागे टाकलेले आहे। चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे। टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे। हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो। इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू। 39व्या दिवशी या चित्रपटाने 584,85,00,000 रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787,50,00,000 रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90,60,00,000 रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696,90,00,000 रुपये झालेले आहे। हिंदी ऑक्युपेसी 8% आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2D ची ऑक्युपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑक्युपेसी 9% होती। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे। अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूल घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाइम कलेक्शनला मागे टाकलेले आहे। चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे। टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे। हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो। इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू। 39व्या दिवशी या चित्रपटाने 584
85 लाख रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787 कोटी 50 लाख रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90 कोटी 60 लाख रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696 कोटी 90 लाख रुपये झालेले आहे। हिंदी ऑस्कुपेसी 8% ची आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2D ची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे या चित्रपटाची। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे। अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाइम कलेक्शनला मागे टाकलेले आहे। चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे। टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597 कोटी 96 लाख रुपये झालेले आहे। हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो। इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू। 39व्या दिवशी या चित्रपटाने 584 कोटी 85 लाख रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787 कोटी 50 लाख रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90 कोटी 60 लाख रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696 कोटी 90 लाख रुपये झालेले आहे। हिंदी ऑस्कुपेसी 8% ची आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2D ची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे या चित्रपटाची। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे।
अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाईम कलेक्शनला मागे टाकलेले आहे। चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे। टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे। हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो। इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू। 39व्या दिवशी या चित्रपटाने 584,85,00,000 रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787,50,00,000 रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90,60,00,000 रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696,90,00,000 रुपये झालेले आहे। हिंदी ऑस्कुपेसी 8% आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2D ची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे। अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाईम कलेक्शनला मागे टाकलेले आहे। चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे। टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे। हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो। इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू। 39व्या दिवशी या चित्रपटाने 584,85,00,000 रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787,50,00,000 रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90,60,00,000 रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696,90,00,000 रुपये झालेले आहे। हिंदी ऑस्कुपेसी 8% आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2D ची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती।
चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे या चित्रपटाची। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे। अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाइम कलेक्शनला मागे टाकलेले आहे। चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे। टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे। हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो। इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू। 39व्या दिवशी या चित्रपटाने 584,85,00,000 रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787,50,00,000 रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90,60,00,000 रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696,90,00,000 रुपये झालेले आहे। हिंदी ऑस्कुपेसी 8% आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2D ची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे या चित्रपटाची। तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे। अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून
बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाईम कलेक्शनला मागे टाकलेले आहे. चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे. टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे. हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो. इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू. 39व्या दिवशी या चित्रपटाने 584,85,00,000 रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787,50,00,000 रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90,60,00,000 रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696,90,00,000 रुपये झालेले आहे. हिंदी ऑस्कुपेसी 8% आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2Dची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती. चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली. चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे. छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही. आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे. अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय. एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे. यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे. हे मात्र खरं आहे. छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाईम कलेक्शनला मागे टाकलेले आहे. चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे. टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे. हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो. इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू. 39व्या दिवशी या चित्रपटाने 584,85,00,000 रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787,50,00,000 रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90,60,00,000 रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696,90,00,000 रुपये झालेले आहे. हिंदी ऑस्कुपेसी 8% आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2Dची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती. चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडॉक फिल्मने निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली. चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्वाच्या भूमिका
साकारताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे। अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाइम कलेक्शनला मागे टाकलेले आहे। चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे। टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे। हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो। इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू। 39व्या दिवशी या चित्रपटाने 584,85,00,000 रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787,50,00,000 रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90,60,00,000 रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696,90,00,000 रुपये झालेले आहे। हिंदी ऑस्कुपेसी 8% आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2D ची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती। चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडो फिल्मने निर्मिती केलेली आहे। या चित्रपटाची तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली। चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे। याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावाचे 39व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये विकी कौशिकचा छावा रिलीज होऊन महिन्याहून अधिक काल लोटलेला आहे, तरी सुद्धा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर भक्कम नोट छापत असल्याचं पाहायला मिळत आहे। छावा जितक्या वेगाने कमाई करतोय त्यावरूनच स्पष्ट होते की त्याची एकापेक्षा एक भारी रेकॉर्ड रचण्याची भूक अजून काही कमी झालेली नाही। आतापर्यंत छावाने भल्या दिग्गजांना धूळ चाकलेली आहे। अनेक हिंदी चित्रपटाचे रेकॉर्ड चकनाचूर करणारा छावानं 6व्या आठवड्याच्या शेवटी मोठा गल्ला जमवलाय। एवढंच काय तर त्यानंतर 7व्या आठवड्यातही छावानं मोठी मजल मारत चांगली कामगिरी केलेली आहे। यावरून छावाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे, हे मात्र खरं आहे। छावा प्रदर्शन झाल्यानंतर 39व्या दिवशी या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। छावानं किंग खानच्या जवानला वगळून बॉलिवूडमधील इतर सर्वांच्या सर्व मोठ्या चित्रपटांच्या लाईफ टाइम कलेक्शनला मागे टाकलेले आहे। चित्रपटाने 39व्या दिवसाच्या कमाईच्या सुरुवातीचे आकडे बाबत बोलायचं झालं तर छावा आजही सर्वांना पुरून उरलेला आहे। टेलिनिकच्या अनुसार 10:30 वाजेपर्यंतच्या आकड्यानुसार 1,75,00,000ची कमाई केलेली असून या चित्रपटाची एकूण कमाई 597,96,00,000 रुपये झालेले आहे। हे आकडे अंतिम नसल्याने यामध्ये फेरबदल होऊ शकतो। इंडियन नेट कलेक्शन बद्दल बोलू। 39व्या दिवशी या चित्रपटाने 584
85 लाख रुपये कमवलेले आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 787 कोटी 50 लाख रुपये कमवलेले आहे आणि ओव्हरसीज कलेक्शन या चित्रपटाने 90 कोटी 60 लाख रुपये कमवलेले आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन या चित्रपटाचं 696 कोटी 90 लाख रुपये झालेले आहे. हिंदी ऑस्कुपेसी 8% ची आलेली आणि हिंदी चित्रपटाची 2D ची ऑस्कुपेसी सकाळच्या शोची 5% आलेली, दुपारच्या शोची 8% आलेली आणि संध्याकाळच्या शोची 8% होती आणि रात्रीच्या शोची ऑस्कुपेसी 9% होती. चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि मॅडो फिल्मने निर्मिती केलेली आहे. या चित्रपटाची तब्बल 4 वर्ष लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली. चित्रपटात विकी कौशिक सोबत रश्मिका मंदार, विनीत कुमार सिंग आणि आशुतोष राणा यांनी दमदार भूमिका साकारलेली आहे. याशिवाय 130 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटात अक्षय खन्ना, नीलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, संतोष जुलेकर आणि डायना पेटी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहे.